मित्रांनो, आजच्या कथेत तुमचे स्वागत आहे. पण कथा सुरू करण्यापूर्वी आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही आमचे व्हिडिओ कोठून पाहत आहात. माझा भाऊ एका कमी वयातील मुलीला पळवून आमच्या फ्लॅटमध्ये घेऊन आला होता आणि म्हणाला की काही दिवस या मुलीला इथे राहू दे. ती मुलगी भीतीपोटी खूप वाईट पद्धतीने थरथर कापत होती. बदनामीच्या भीतीने मी तिला नकार दिला होता, पण तो माझ्यासमोर हात जोडू लागला की फक्त आजची रात्र मी या मुलीला स्वतःजवळ ठेवून घेऊ. तो मुलीला माझ्याकडे सोडून स्वतः घराची सोय करण्यासाठी निघून गेला. पण 2 आठवडे उलटून गेले. तो परत आला नाही. मुलगी प्रत्येक वेळी एका कोपऱ्यात तोंड लपवून बसलेली असायची आणि रडत राहायची. एके दिवशी मी तिला घरातून पळून जाण्याचे कारण विचारले तर तिने काहीही सांगितले नाही. पण एके दिवशी मी अचानक कुठेतरी जात होतो की मला जमिनीवर एक कार्ड पडलेले मिळाले, जे पाहून माझे शुद्ध हरपले. कारण त्या कार्डमध्ये माझे नाव अजय आहे. मी एका गावातील छोट्याशा घरात राहत होतो, ज्यामध्ये माझे आईवडील आणि माझा एक छोटा भाऊ आणि 2 बहिणी होत्या. माझ्या आईवडिलांची नेहमीपासून इच्छा होती की मी एक मोठा माणूस बनावे, कारण त्यांचे असे मानणे होते की जे काही ते लोक करू शकले नाहीत, ते त्यांनी आपल्या मुलांना करताना पाहावे. माझ्या छोट्या भावाचे नाव सुनील होते. आमचे आईवडील आम्हा सर्वांवर खूप जास्त प्रेम करायचे. माझे बाबा एक छोटीशी नोकरी करायचे, ज्यामधून घरचा उदरनिर्वाह होणे खूप कठीण असायचे. पण आमचे आईवडील स्वतः भुकेलेले राहून आम्हा सर्व मुलांचे पोट नक्कीच भरत असत. मी इतका लहान नव्हतो की या गोष्टी समजू शकणार नाही. मला सर्व गोष्टी समजत होत्या की माझ्या घरात काय अडचणी आहेत. माझा छोटा भाऊ सुनील, सगळे लोक त्याच्यावर खूप प्रेम करायचे. माझ्या आईवडिलांनी त्याला खूप जास्त प्रेमाने वाढवले होते. त्यांनी त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. मी माझ्या आईवडिलांकडे कधीही कोणतीही मागणी केली नव्हती, कारण मी माझ्या घराची परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणत होतो. मला वाटत नव्हते की मी कधीही माझ्या आईवडिलांवर कोणत्याही प्रकारचा बोजा टाकावा. आमचे आईवडील नेहमी आम्हाला सोबत बसून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत असत. ते म्हणायचे की कधी कुणाचे वाईट करू नये, कारण आपण जेव्हा कधी कोणाचे वाईट करतो तेव्हा आपल्याला त्याची शिक्षा या जगात नक्की मिळते. म्हणूनच आपण कधीही कोणतेही चुकीचे काम करू नये आणि मी या सर्व गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजत होतो. माझा भाऊ थोडा निष्काळजी प्रकारचा मुलगा होता. त्याला या गोष्टीमधून कोणतीही शिकवण मिळत नव्हती. तो कधीही आईवडिलांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसे. जेव्हा पण बाबा काही सांगायचे तेव्हा तो आपल्या खेळण्यात मग्न असायचा. आईवडिलांनी निर्णय घेतला की ते आम्हा दोन्ही भावांना शहरात शिकण्यासाठी पाठवतील, जेणेकरून आम्ही दोन्ही आपल्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करू शकू. मी जाणत होतो की माझ्या घराची परिस्थिती कशी आहे. माझे आईवडील माझ्या शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत. मी याबद्दल माझ्या आईवडिलांशी बोललो होतो. बाबा, मी सर्व काही जाणतो की आपल्या घराची परिस्थिती कशी आहे आणि मी हे सुद्धा जाणतो की तुम्ही शहराचा खर्च उचलू शकणार नाही. मी तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा बोजा टाकू इच्छित नाही. मी तुमच्यासारखीच एखादी छोटी मोठी नोकरी करेन आणि सर्व लोकांचे पोट भरेन, पण मी तुमच्यावर इतका बोजा टाकू शकत नाही. ही गोष्ट ऐकून माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्मितहास्य आले होते. अरे, माझा मुलगा तर खूप समजूतदार झाला आहे. मी जाणतो की तू जे म्हणत आहेस ते सत्य आहे, पण मी कधीही माझ्या मुलांसोबत वाईट होताना पाहू शकत नाही. ज्या अडचणी आम्ही पाहिल्या आहेत, मला वाटत नाही की माझ्या मुलांनी सुद्धा त्याच अडचणीमधून जावे. मला तुला एक खूप चांगला माणूस बनवायचे आहे. माझी इच्छा आहे की तू तुझ्या पायावर उभे राहावे आणि तुझ्या भावाने सुद्धा तुला पाहावे आणि तुझ्यासारखेच आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही दोघे सोबत जात आहात तर आपल्या भावाचा सुद्धा सांभाळ कर. पण बाबा, मी काही बोलणारच होतो की बाबांनी मला शांत केले होते. पण बिन काही नाही, मी सर्व काही केले आहे. आता तुला जावे लागेल आणि आपल्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करूनच यावे. आता काही झाले तरी तू आपल्या पायावर नक्की उभा राहा, जेणेकरून कोणी तुझ्यावर बोट उचलण्यापूर्वी 1000 वेळा विचार करेल. जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा आम्हाला सुद्धा तिथे बोलावून घे. मी शांत झालो होतो, कारण आता मी माझ्या बाबांसमोर जास्त बोलू शकत नव्हतो. दुसऱ्या दिवशी आम्ही दोन्ही भावांनी सामान भरायला सुरुवात केली होती. माझी आई खूप जास्त उदास होत होती. बाळा, स्वतःची खूप काळजी घे आणि आपल्या भावाला कधीही एकटे सोडू नकोस आणि कधीही असे कोणतेही काम करू नकोस ज्यामुळे आमची मान शरमेने खाली झुकेल. तुला माझे बोलणे समजत आहे ना? मी आईचे बोलणे खूप चांगल्या प्रकारे समजलो होतो. हो आई, मी सर्व काही समजत आहे. तुम्ही स्वतःची खूप काळजी घ्या आणि बहिणीची सुद्धा. मी त्यांच्या गळ्याला पेटून बसमध्ये बसलो आणि माझा भाऊसुद्धा माझ्यासोबतच होता. एक लांबचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आम्ही लोक शहरात पोहोचलो होतो. तिथे मी 2 खोल्यांचा एक फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि लगेचच आपल्या मिशनला लागलो होतो. ज्या कामासाठी मी इथे आलो होतो, मला माझ्या आईवडिलांचे नाव कोणत्याही परिस्थितीत उज्ज्वल करायचे होते. काहीच दिवसात माझ्या छोट्या भावाची वागणूक खूप जास्त बदलली होती. मी त्याला खूप समजवायचो, पण तो माझे कोणतेही बोलणे ऐकत नसे. तो जास्तीत जास्त घराबाहेरच राहायचा.
मी त्याला खूप वेळा सांगितले की घराबाहेर जाऊ नकोस, आपल्या अभ्यासावर लक्ष दे, ज्या कामासाठी तू इथे आला आहेस ते कर. पण तो माझे कोणतेही बोलणे ऐकत नसे. तो फक्त आपल्याच कामात मग्न असायचा. त्याला कोणाशीही काही देणे घेणे नव्हते. मी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही परिणाम झाला नाही. तो आपल्या मनाचा मालक बनला होता आणि तो माझे एकही बोलणे ऐकत नसे. आम्हाला इथे येऊन 3 वर्षे झाली होती. चंद्र आकाशात खूप जोरात चमकत होता. मी माझ्या 2 खोल्यांच्या भाड्याच्या घरात असलेल्या बाल्कनीत उभा राहून आकाशाकडे पाहत होतो. माझी ड्युटी आता उद्यापासून सुरू होणार होती. मला तसे तर 3 वर्षे झाली होती. मी थोडाफार रुळलोसुद्धा होतो. खरं तर मला माझ्या घराची खूप आठवण येत होती आणि मी थोडाफार उदाससुद्धा दिसत होतो. आणि घराशी संबंधित अनेक आठवणींनी माझ्या मनावर दस्तक दिली होती आणि मी जणू त्यांच्यात हरवून गेलो होतो. ज्या आठवणींच्या समुद्रातून बाहेर तेव्हा आलो जेव्हा कोणीतरी माझ्या दरवाजाची बेल वाजवली. मी खूप वाईट पद्धतीने दचकलो की यावेळी कोण असू शकते, कारण मी तर इथे नवीन शहरात कोणाला ओळखतसुद्धा नाही. याच विचारात गुंतलेला मी दरवाजाकडे आलो आणि दरवाजा उघडला. समोर माझा भाऊ सुनील उभा होता. त्याला पाहून मला खूप आश्चर्य वाटले की तो तर आत्ता घरातच होता. हा बाहेर कधी गेला? मी तर त्याला आपल्या खोलीत जाताना पाहिले होते. माझा विश्वास बसत नव्हता की तो बाहेरून कसा येत आहे. माझा एक मित्र होता ज्याचे नाव राहुल होते. त्याच्यामुळेच मला हा फ्लॅट मिळाला होता. तो सुद्धा खूप स्वस्त भाड्याने आणि जागासुद्धा खूप चांगली होती. मी सुनीलला पाहून थोडं आश्चर्यचकित झालो. मग मी हळूहळू ठीक झालो. त्याने मला आश्चर्याने दरवाजावर उभे पाहिले तर आत येण्यासाठी विचारू लागला. मी त्याला जागा दिली, पण इथे आज त्याच्यासोबत दुसरी कोणीतरी मुलगीसुद्धा होती, जी त्याच्या मागे उभी होती. आणि तो आत येताच तीसुद्धा आत येऊ लागली. तिचे असे आत येणे पाहून मी मोठ्या आवाजात म्हटले होते की यावेळी घरात कोणीही लेडीज नाही आहे. पण त्या दोघांनी जणू माझे बोलणे ऐकलेच नव्हते. ते दोघे घराच्या आत आले होते. मुलीने आपला चेहरा दुपट्ट्याने लपवून ठेवला होता. मी त्या दोघांना बसण्यासाठी सांगितले. सुनील मला खूप जास्त काळजीसुद्धा दिसत होता. त्याने सांगायला सुरुवात केली की भाऊ, मी या मुलीला तिच्या घरातून पळवून लग्न करण्यासाठी घेऊन आलो आहे. त्याचे शब्द ऐकून मला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला होता. मी समजलो होतो की तो आता काय म्हणणार आहे. तू वेडा झाला आहेस का सुनील? तू यासाठी शहरात आला होतास का की तू हे सर्व काही करू शकशील? तुला हे सर्व करताना जराही लाज वाटली नाही? तुला एकदाही आपल्या आईवडिलांचा विचार आला नाही? तुझ्या आईवडिलांनी तुला याचसाठी इथे पाठवले होते का की तू इथे येऊन आपली मनमानी चालवावी आणि जे हवे ते करावे? तुझी हिंमत कशी झाली माझ्या समोर येण्याची, ते सुद्धा एका मुलीसोबत? मी रागात ओरडलो होतो. तो सुद्धा उभा झाला होता. भाऊ, मला माफ कर, पण आता मी काही करू शकत नाही. आता जे काही व्हायचे होते ते झाले आहे. आता तुम्ही मला साथ द्या. मी इथून पुढे दुसरी कोणतीही चूक करणार नाही. ही माझी पहिली आणि शेवटची चूक समजून मला माफ करा. माझ्याकडे सध्या कोणतेही घर नाही की मी हिला कुठेतरी दुसरीकडे ठेवू शकेन. जर तुम्ही थोड्या दिवसांसाठी जागा द्याल तर मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन. आता मला समजले होते की तो काय म्हणणार आहे. माझे 2 खोल्यांचे भाड्याचे घर यासाठी तर नव्हते की मी ते अशा कामासाठी वापरू द्यावे. आधी तर मी ऐकून स्पष्टपणे नकार दिला, पण नंतर सुनीलने खूप वेळा सांगितल्यावर मला हो म्हणावे लागले. पण सोबतच मी त्याला सांगून टाकले की मी फक्त आणि फक्त तुला 1 आठवड्याचा वेळ देत आहे. 1 आठवड्याच्या आत तू आपली सोय करशील तर ठीक आहे, नाहीतर मग माझी जबाबदारी नाही. तसेही तुला माहीत आहे की आपले आई वडील कधीही इथे येऊ शकतात आणि मी अशावेळी धोका पत्करू शकत नाही. जर तू हिला सोडून जात आहेस तर आपल्या जबाबदारीवर सोडून जा. माझे बोलणे ऐकताच तो खूप जास्त आनंदी झाला. तो उठला आणि त्याने मुलीला काहीतरी सांगितले होते. मग तो तिला सोडून निघून गेला होता. मी त्या मुलीला दुसऱ्या खोलीकडे इशारा करून स्वतः आपल्या खोलीकडे निघून गेलो होतो आणि दरवाजा आतून लॉक करून घेतला होता. असे करण्याचा माझा फक्त हाच प्लॅन होता की त्या मुलीने स्वतःला या घरात सुरक्षित समजावे आणि तिला कोणत्याही प्रकारची तक्रार नसावी. मला थोड्या वेळानंतर दुसऱ्या खोलीचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला होता. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि आपल्या बिछाण्यावर झोपण्यासाठी आडवा झालो आणि आपल्या भूतकाळाबद्दल विचार करू लागलो. ज्या ज्या अडचणी मी पाहिल्या होत्या मला त्या सर्व आठवू लागल्या होत्या. मी माझ्या आईवडिलांचा सर्वात मोठा मुलगा होतो. माझ्यापेक्षा लहान 2 बहिणीसुद्धा होत्या. मला नेहमीच खूप मोठी स्वप्ने पडायची. माझे एक घर एक छोट्याशा गावात होते, जिथे गरजेच्या गोष्टीसुद्धा नसल्यासारख्या असायच्या. आमच्या गावात आजसुद्धा लाकडावरच जेवण बनवले जायचे. गॅस नावाची कोणतीही गोष्ट तिथे नसायची. वीज म्हणजे एक आराम असायचा जो प्रत्येक घरात मिळायचा नाही. आणि पाणी भरण्यासाठी तर गावातील महिलांना लांब विहिरीवरून पाणी भरायला जावे लागायचे. त्या गावात आयुष्य अजिबात सोपे नव्हते, उलट खूप जास्त कठीण होते. पण सर्व लोक समाधानाने तिथे आयुष्य घालवत होते. मी माझी इंटर गावातील एका छोट्याशा शाळेतून पूर्ण केली होती आणि आता पुढील शिक्षणासाठी या शहरात यावे लागले होते आणि इथे येऊन मी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते.
इथे आयुष्य बरेच चालले होते. गॅस वगैरे इथे उपलब्ध होता. लाकडावर जेवण बनवण्याचे कोणतेही काम नव्हते. पाणीसुद्धा सर्व प्रकारे उपलब्ध होते. थोड्याफार अडचणी असायच्या, पण तरीही आमच्या गावाच्या तुलनेत आयुष्य खूप चांगले होते. मी निश्चय केला होता की मी या चांगल्या शहरात भाड्याने घर घेऊन आपला बिझनेस करेन आणि मग आपल्या घरच्यांनासुद्धा या शहरात बोलावून घेईन. जेव्हा मी माझ्या आईवडिलांना याबद्दल सांगितले तेव्हा ते खूप जास्त आनंदी व्हायचे आणि मग ते सुद्धा म्हणायचे की काय हे असे खरंच होऊ शकते. कारण त्यांना हेच वाटायचे की आपण लोक खूप जास्त गरीब आहोत आणि आपण कधीही अशा प्रकारे आपले आयुष्य जगू शकत नाही. माझ्या आईवडिलांनी आपल्या लहानपणापासूनच ज्या प्रकारचे आयुष्य जगले होते त्यांना आता हेच वाटायचे की ते कधीही आराम करू शकत नाही. पण मी त्यांच्या प्रत्येक अडचणी दूर करू इच्छित होतो. माझी इच्छा होती की माझ्या आईवडिलांनी सुद्धा एक सुख समाधानाचे आयुष्य जगावे आणि त्यांच्या आयुष्यात कोणतीही अडचण बाकी राहू नये. माझा ईश्वरावर पूर्ण विश्वास होता की तो माझी मोठी स्वप्ने नक्की पूर्ण करेल आणि एक वेळ येईल की आपल्या लोकांचे नावसुद्धा चांगल्या लोकांमध्ये घेतले जाईल. माझ्या स्वप्नांबद्दल सर्वांना माहीत होते, पण माझ्या गावातील सर्व लोक माझी चेष्टासुद्धा करायचे. आता सर्व हेच म्हणायचे की आपली परिस्थिती कधीही बदलू शकत नाही आणि आपण असेच आपले आयुष्य जगण्यासाठी मजबूर राहू. पण मी त्यांच्या कोणत्याही बोलण्याकडे लक्ष देत नसे. मला माहीत होते की जर माणसाने हिंमत केली तर प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीचा सामना करू शकतो आणि परिस्थिती आपल्या हातातसुद्धा घेऊ शकतो. परिस्थिती बदलू शकतो. ईश्वराने माणसाला इतकी हिंमत दिली आहे की तो सर्व काही आपल्या मेहनतीने करू शकेल. हेच कारण होते की मी लोकांच्या बोलण्याला कोणतेही उत्तर दिले नव्हते. उलट फक्त आपल्या स्वप्नांवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले होते, जेणेकरून लोकांचे बोलणे मला पाडू शकणार नाही आणि ना मी माझ्या स्वप्नांपासून लांब राहू शकेन. मी इंटरनंतर कॉलेजमध्ये आलो होतो आणि आपला अभ्यास करू लागलो होतो. आईवडिलांची थोडीफार जमीन होती आणि बाबा छोटीशी नोकरी करायचे, ज्यामधून घराचा उदरनिर्वाह कठीण व्हायचा. पण मी खूप हिंमतवान होतो. मी या शहरात कॉलेजच्या प्रिन्सिपलशी बोलून घेतले होते की मी एका छोट्या गावातून आहे. शिकण्यासोबतच मला नोकरीसुद्धा करायची आहे. जर तुम्ही माझी थोडीफार मदत कराल तर खूप चांगले होईल. प्रिन्सिपल एक खूप चांगले माणूस होते. त्यांनी माझे बोलणे समजून घेतले आणि मला खूप जास्त साथ दिली. पण मला माहीत नव्हते की माझा भाऊ मला अशा प्रकारे फसवेल. ज्याला माझ्या आईवडिलांनी सर्वात जास्त प्रेम दिले तो त्यांना अशा प्रकारे धोका देऊन जाईल. मी तर विचारसुद्धा करू शकत नव्हतो की माझा भाऊ या शहरात येऊन काय करत आहे. मला थोडाफार संशय आला होता, कारण जेव्हा आम्ही नवीन या शहरात आलो होतो तेव्हा तो अजिबात घरात थांबत नसे आणि रात्रभर जागून फोनवर बोलत असायचा. एकदा मी त्याचे बोलणेसुद्धा ऐकले होते. तो कोणत्या तरी मुलीशी बोलत होता आणि तिला विश्वास मिळवून देत होता की तो तिच्याशी लग्न करूनच राहील. कदाचित ही तीच मुलगी होती, पण मी खात्रीने सांगू शकत नव्हतो की ती हीच मुलगी होती. मला हे सर्व पाहून खूप जास्त दुःख झाले होते. मी माझ्या आईवडिलांसाठी काय काय करत नव्हतो आणि त्याने तर माझ्या आईवडिलांचे नाक कापले होते. काय त्याला हे सर्व करताना जराही लाज वाटली नाही? काय त्याने एकदाही आईवडिलांबद्दल विचार केला नाही, ज्याने इतकी मेहनत करून आम्हा दोघांना इथे शिकण्यासाठी पाठवले होते? काय त्याला माहीत नाही की आपल्या घराची परिस्थिती कशी आहे, की ते कशा प्रकारे आपल्या शिक्षणाचा खर्च उचलत आहेत? त्याने थोडाफार तरी विचार करायला हवा होता, पण त्याने अजिबात विचार केला नाही आणि या चुकीच्या कामात पडला. जेव्हा मी नवीन या शहरात आलो होतो तेव्हापासूनच माझ्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. मी पहिल्या दिवशीच जागोजागी नोकरीसाठी बोलणे सुरू केले होते. मी प्रत्येक दुकानावर जायचो आणि मजुरीसाठी सुद्धा तयार व्हायचो. एके दिवशी मला बुटांच्या दुकानात काम मिळाले होते. बुटांच्या दुकानाच्या मालकाने जुन्या बुटांना पॉलिश करण्याचे काम माझ्याकडे सोपवले होते. त्यांनी मला सांगितले होते की हे सर्व 250 जोडी बूट आहेत आणि त्यांना तुला पॉलिश करायचे आहे आणि त्या बदल्यात तुला 2,000 रुपये देईन. हे ऐकून मी तयार झालो होतो, कारण माझ्यासाठी 2,000 रुपयेसुद्धा खूप होते. ही माझ्या आयुष्यातील पहिली कमाई होती जी मी मेहनतीने कमावली होती. इतकेच काय तर माझ्या हातांना फोडसुद्धा आले होते, पण मी हिंमत हारली नव्हती आणि मी वेळेच्या आधीच मालकाला 250 जोडी बुटांना पॉलिश करून दिले होते. तो माझ्या कामावर खूप जास्त आनंदी झाला होता आणि उलट वेळेच्या आधी काम केल्यामुळे त्याने मला 500 रुपयांचे बक्षीससुद्धा दिले होते. असे मिळून पूर्ण 2,500 रुपयांची कमाई झाली होती, ज्यामधील 500 रुपये मी माझ्या खर्चासाठी ठेवले होते आणि 2,000 रुपये मी वाचवले होते. मालकाने मला सांगितले होते की तू खूप कष्टाळू माणूस आहेस, तू खूप पुढे जाशील. ते माझ्या कामावर खूप जास्त आनंदी झाले होते. मी त्यांना धन्यवाद म्हटले आणि तिथून निघून गेलो, कारण ते काम फक्त एका दिवसासाठीच होते. मी रोज तिथे काम करू शकत नव्हतो. दुसऱ्याच दिवशी मी कपड्याच्या दुकानाच्या मालकाकडे गेलो होतो आणि त्याला सांगितले होते की मी इथे काहीतरी बनण्यासाठी आलो आहे, पण शिकण्यासोबतच मी नोकरीसुद्धा करू इच्छित आहे. जर त्याला मला नोकरीवर ठेवायचे असेल, त्याने मला सांगितले की त्याचा नोकर काही दिवसांच्या सुट्टीवर आहे आणि त्या काही दिवसात जर मी काम करू शकत असेल तर मी त्यांच्यासाठी काम करावे. मी लगेच हो म्हटले होते आणि कामाबद्दल विचार करू लागलो होतो. ज्यावर त्यांनी मला सांगितले की मला कपड्यांचे एकाच प्रकारचे तागे निवडून गोदामापर्यंत पोहोचवायचे आहेत.
मी खूप मेहनत आणि चिकाटीने काम जबाबदारीने पूर्ण केले होते आणि अशाच प्रकारे या कामातून मला पूर्ण 5,000 रुपये मिळाले होते, ज्यामधून मी बचत केली होती आणि हा सिलसिला सुरू झाला होता. इतके की आता पूर्ण 1 महिना झाला होता आणि माझ्याकडे इतकी रक्कम जमा झाली होती की मी आपल्या घराचे भाडे देऊ शकेन आणि आपले थोडेफार काम करू शकेन. पण अजून मी ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती. मी माझ्या परीक्षेची वाट पाहत होतो आणि सोबत पैसेसुद्धा कमावत होतो. परीक्षेबद्दल समजले होते आणि पुढील महिन्याच्या 1 तारखेला माझी पहिली परीक्षा होती. पण मी माझ्या कामात मग्न होऊन कदाचित आपल्या छोट्या भावाला विसरलो होतो. कदाचित ही सर्व माझी चूक होती. जर मी थोडाफार आपल्या भावाकडे लक्ष दिले असते तर तो आज अशा प्रकारे हे काम करत नसता. मी त्याला अनेकदा टोकले होते पण कधी त्याच्यासोबत जबरदस्ती केली नव्हती. काश मी त्याला त्याच वेळीच एक थप्पड मारली असती तर आज त्याने इतके मोठे काम केले नसते. आता मला हे विचार करून खूप शरम वाटत होती की त्याने एका मुलीची अब्रू अशा प्रकारे मातीत मिळवली. तो त्या मुलीला तिच्या घरातून पळून घेऊन आला आणि ती मुलगीसुद्धा कोण होती कुणास ठाऊक, जी लगेच त्याच्यासोबत आली. तिला आपल्या आईवडिलांची अजिबात काळजी नव्हती का? ती मुलगीसुद्धा त्याच्यासारखीच होती का? हे सर्व काही माझ्या डोक्यात घर करून बसले होते. माझे डोके खूप वाईट रीतीने दुखू लागले होते. मी माझ्या कॉलेजच्या परीक्षा खूप चांगल्या प्रकारे दिल्या होत्या. मी प्रिन्सिपलचे खूप आभार मानले होते की त्यांनी माझ्या कठीण काळात माझी इतकी साथ दिली होती, जे मी नेहमी लक्षात ठेवीन. प्रिन्सिपल धीरज कपूर खूप चांगले माणूस होते आणि मोठ्या मनाचे मालक होते. त्यांच्याबद्दल मी प्रत्येकाकडून खूप कौतुक ऐकले होते. मी त्यांना सांगितले होते की जर आयुष्याने मला संधी दिली आणि मी या लायकीचा झालो की त्यांच्या उपकाराची परतफेड करू शकलो तर मी नक्की करेन. त्यांनी फक्त माझी कॉलेजमध्येच मदत केली नव्हती तर पैशाने सुद्धा ते नेहमी माझी मदत करत असत की ते मला एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या माणसाला खबरसुद्धा लागत नसे. आता मला खूप जास्त आनंद झाला होता की मी हे पाऊल उचलण्यात यशस्वी झालो होतो आणि मी जिद्दीने या ठिकाणापर्यंत पोहोचलो होतो. आत्ता मला लवकर आपल्या घरी पोहोचायचे होते. मला माझ्या आईवडिलांना ही आनंदाची बातमी सांगायची होती. मी माझे शिक्षण पूर्ण केले होते. उलट मी त्यांच्यासाठी एका चांगल्या भाड्याच्या घराची सुद्धा सोय केली होती. मी त्यांना माझ्या मेहनतीच्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या, जेणेकरून फक्त त्यामुळे माझ्या आईवडिलांचे डोळे शांत होणार नव्हते तर माझ्या इतर भाऊ बहिणींनी सुद्धा माझ्या या कहाणीतून जी आता सुरू झाली होती बोध घ्यावा आणि त्याच प्रकारे आपल्या आयुष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पाऊल पुढे टाकावे. पहिले पाऊल खूप कठीण असते पण ते उचलावेच लागते. त्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. पण जेव्हा पहिले पाऊल उचलले जाते तेव्हा बाकी सर्व कामे स्वतःहून अंतापर्यंत पोहोचतात. मी घरी पोहोचलो होतो आणि आपल्या आईवडिलांना सांगितले होते की मी त्यांच्यासाठी एक चांगले घर शोधले आहे. ते लोक खूप जास्त आनंदी झाले होते. मी त्यांना सामान बांधायला सुद्धा सांगितले होते तर ते लोक तयार झाले होते. पण अचानक आमच्या गावातील घरात आग लागली होती आणि पूर्ण घर जळून खाक झाले होते. मी एकदम घाबरलो होतो की आता तर आमच्या आनंदाचे दिवस सुरू होणार होते आणि आता हे काय झाले होते. माझ्या आईने मला धीर दिला होता की मी उदास होऊ नये आणि थोडी वाट पाहावी. सोबतच त्यांनी मला कामासाठी आपल्या हिश्श्याची जमीन विकून काही 7 लाख रुपये सुद्धा पाठवले होते. मी आश्चर्याने पाहतच राहिलो होतो. त्या एकमेव व्यक्ती होत्या ज्यांचा माझ्यावर खूप जास्त विश्वास होता आणि त्यांना माहीत होते की मी त्यांचा हा विश्वास कधीही तुटू देणार नाही. भलेही माझ्याकडे स्वतःचे घर नव्हते पण भाड्याचे तर होते. माझ्या डोक्यावर छप्पर तर होते. पण आता मला फक्त या गोष्टीची भीती वाटत होती की मी माझ्या आईवडिलांना सुनीलबद्दल कसे सांगेन. त्यांना कसं सांगेन की त्यांच्या छोट्या मुलाने त्यांची अब्रू मातीत मिळवली आहे आणि एका मुलीला पळून घेऊन आला आहे, जिला कोणीही ओळखत नाही. जर माझ्या आईवडिलांना या सर्व गोष्टी समजल्या तर ते जिवंतपणीच मरतील. मग त्यांना कोण समजवेल. ते काय विचार करतील की 3 वर्षापर्यंत आपल्या मुलांना शहरात यासाठीच सोडले की त्याने आमचे नाक कापून टाकावे. मी खूप जास्त काळजीत होतो पण मी माझ्या कामाच्या संदर्भात बरेच काही विचार करून ठेवले होते आणि इथे पोहोचलो होतो की मी ज्या भागातील घरात राहत होतो तिथे किराणा दुकान उपलब्ध नाही. रोजचा सामान आणण्यासाठी लांब जावे लागते. मग काय, मी 4,000 रुपयात एक छोटी दुकान भाड्याने घेतली होती, ज्यामध्ये सामान मावू शकेल आणि एक माणूस उभा राहू शकेल. मग बाकीच्या पैशातून मी रेशन भरले होते आणि या कामाची सुरुवात केली होती. सकाळी लवकर दुकान उघडायचो आणि संध्याकाळनंतर बंद करायचो. त्यानंतर मी घरी जाऊन थोडा आराम करायचो आणि त्यानंतर मी 6 तासांच्या ड्युटीसाठी एका फॅक्टरीत जायचो. माझे आयुष्य खूप जास्त जड झाले होते पण मला माझ्या आयुष्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. हे सर्व मी यासाठी करत होतो जेणेकरून मी स्वतःला आणि आपल्या घरच्यांना एक उत्तम आयुष्य देऊ शकलो असतो. माझे मन आनंदी होते की मी एक कष्टाळू माणूस आहे आणि मेहनतीमुळे मी स्वप्ने पूर्ण करण्यावर विश्वास ठेवतो. माझे आईवडील या घरात येऊ शकले नव्हते कारण माझ्या आईला जखम झाली होती तर त्यांनी सांगितले होते की काही दिवस आम्ही इथे राहू आणि मग येऊ. माझ्या दोन्ही बहिणीसुद्धा शिक्षण घेत होत्या पण मी त्यांना समजावले होते की त्यांना कशा प्रकारे अभ्यासासोबत आपल्या येणाऱ्या उद्याबद्दल सुद्धा विचार करायचा आहे. माझ्या या यशात सर्वात जास्त माझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपल साहेबांचा वाटा होता कारण मी सर्व मदत
त्यांच्याकडूनच घेतली होती आणि आत्तापर्यंत सर्व काही खूप चांगले चालले होते. मी अनेकदा त्यांना भेटायला जात असे. एकदा ते मला कॉलेजमध्ये भेटले नव्हते, तर मी काळजीत पडलो होतो आणि त्यांच्या घराचा पत्ता शोधत मी तिथे पोहोचलो होतो. त्यांचे घर खूप सुंदर होते, ज्यामध्ये ते राहत होते. त्यांच्या घरी पोहोचल्यावर समजले की ते खूप जास्त काळजीत आहेत आणि आजारीसुद्धा आहेत. मी त्यांना पाहून परत आलो, तर मला जाणीव झाली की त्यांची काळजी कोणतीही साधी नाही आहे. उलट काहीतरी गोष्ट होती, जी ते मनात दाबून ठेवून गुदमरत होते. ते खूपच चांगले माणूस होते. त्यांनी माझी मदत केली होती, म्हणूनच मला त्यांना विचारण्यात संकोच वाटत होता. पण माझ्या मनापासून प्रार्थना होती की ईश्वर त्यांच्या सर्व अडचणी दूर करो. त्यांच्याशी बोलताना मला समजले की त्यांना 3 मुली आहेत आणि त्यांची पत्नी या जगातून गेली आहे. त्यांच्या 2 मोठ्या मुली ज्यांचे लग्न झाले होते, तर एक मुलगी त्यांच्यासोबतच राहत होती. मी त्यांना भेटून आपल्या घरी परत आलो होतो आणि आता आराम करण्यासाठी आडवा होतच होतो की दरवाजावर दस्तक झाली. मी खूप जास्त आश्चर्यचकित झालो होतो की यावेळी माझ्या दरवाजावर कोण आले असेल, कारण मी इथे एकटा राहत होतो आपल्या भावासोबत. माझा कोणताही नातेवाईकसुद्धा नव्हता आणि माझा भाऊ आपल्या खोलीत गेला होता आणि कोणाला माहीतसुद्धा नव्हते की मी यावेळी कुठे आहे. याच कारणाने भीत मी दरवाजा उघडला होता. समोर माझा स्वतःचा भाऊ सुनील उभा होता. मला खूप जास्त आश्चर्य वाटले की तो यावेळी कुठून येत आहे. त्याने मला आत येण्यासाठी सांगितले आणि मी त्याला परवानगी दिली होती. पण मला आश्चर्याचा धक्का बसला की तो एकटा आला नव्हता. उलट त्याच्यासोबत दुसरी कोणीतरी मुलगीसुद्धा होती, जिने आपला चेहरा आपल्या दुपट्ट्याने लपवला होता आणि तिची नजर खाली झुकलेली होती. मी मोठ्या आवाजात सांगितले होते की माझ्या घरात कोणतीही स्त्री नाही आहे, मी एकटा आहे. तर सुनीलने सांगितले की तो सर्व काही जाणतो, त्याला माझ्याशी काही महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मी त्यांना सोफ्यावर बसवले. त्याने सांगितले की तो या मुलीला पळवून सोबत घेऊन आला आहे आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझा विश्वास बसत नव्हता की हा माझाच भाऊ आहे. आमच्या आईवडिलांनी आम्हाला इथे शिकण्यासाठी पाठवले होते, आपले नाव कमावण्यासाठी पाठवले होते ना, की त्यांचे नाव मातीत मिळवण्यासाठी. 3 वर्षानंतर अखेर माझ्या भावाने ते काम केलेच होते, ज्याची मला भीती होती. मी त्याला खूप समजवले होते की त्याने आपल्या अभ्यासावर लक्ष द्यावे, पण तो कोणाचेही बोलणे ऐकत नसे. तो तरीही अशा गोष्टीत पडला होता. मी बारीक नजरेने त्या मुलीकडे पाहिले होते. ती खूप सन्माननीय मुलगी वाटत होती. याचा अंदाज या गोष्टीवरून लावला जाऊ शकत होता की ती वारंवार आपली बोटे चोळत होती आणि तिची नजर खाली होती. मी दुःखाने मनात विचार केला होता की ठाऊक कोणत्या घरची मुलगी आहे, जी सुनीलच्या जाळ्यात फसून त्याच्यासोबत बाहेर आली आहे. आपल्या घरच्यांची अब्रू मातीत मिळून आली आहे. मी सुनीलकडे पाहिले होते आणि इशारा केला होता की त्याने पुढे बोलावे. तर त्याने सांगितले होते की तो माझ्यासोबतच या फ्लॅटमध्ये राहतो, म्हणून त्याच्याकडे दुसरी कोणतीही जागा नाही आहे. तर त्याची इच्छा आहे की मी तिला आपल्या फ्लॅटमध्ये दुसऱ्या खोलीत थोड्या दिवसांसाठी राहण्याची परवानगी द्यावी. आणि मी त्याचे बोलणे ऐकून पूर्णपणे उडालच होतो. मी पूर्णपणे स्पष्ट नकार दिला होता आणि त्याला विचारले होते की अखेर तुझी हिंमत कशी झाली हे काही माझ्यासमोर बोलण्याची. तू वेडा झाला आहेस का? तुला अजिबात लाज वाटली नाही माझ्याशी अशा गोष्टी बोलताना? तुला आपल्या आईवडिलांच्या अब्रूचीच अजिबात काळजी नव्हती का? तुला यासाठीच त्यांनी इथे पाठवले होते का की तू हे सर्व काम करावे आणि त्यांचे नाव मातीत मिळवावे? तुला हे सर्व काही करण्यापूर्वी अजिबात विचार आला नाही का की या मुलीच्या आईवडिलांचे काय हाल होतील? तुझ्या आईवडिलांचे काय हाल होतील? जर तुला ही मुलगी आवडत होती तर तू सन्मानाने सुद्धा हिला आपल्या घरी आणू शकला असता. पण तू खूप मोठा गुन्हा केला आहेस आणि मी तुला यासाठी कधीही माफ करू शकत नाही. तुला लाज वाटायला हवी होती असे काम करण्यापूर्वी. मला माझ्या आईवडिलांच्या अब्रूची खूप भीती होती आणि मी असे कोणतेही काम करू इच्छित नव्हतो, ज्याने फक्त मलाच नाही तर माझ्या पूर्ण कुटुंबाला शरमेचा सामना करावा लागेल. आणि अशा कामात तर मी कधीही त्याची मदत करू इच्छित नव्हतो. पण दुसरीकडे सुनीलसुद्धा पूर्ण तयारी करून आला होता. माझा नकार ऐकून त्याने माझ्यासमोर हात जोडायला सुरुवात केली होती आणि जेव्हा ही गोष्ट संपली तेव्हा मी अखेर तयार झालो होतो. पण सोबतच मी त्यांना सांगून टाकले होते की त्यांना फक्त 1च आठवड्याचा वेळ देत आहे. 1 आठवड्याच्या आत जर तू सोय केली नाहीस तर मग पुढची जबाबदारी माझी राहणार नाही आणि मी कोणासमोरही उत्तर देणार नाही. माझ्या 2 तुकड्यांतील उत्तरामुळे सुनील आश्चर्यचकित पडला होता, पण त्याने तसे भासून दिले नव्हते. तो त्या मुलीला सोडून तिथून निघून गेला. मी उठून आपल्या दरवाजाच्या खोलीच्या आत जाऊन आपला दरवाजा बंद करून घेतला होता. मी आपल्या भूतकाळाबद्दल विचार करू लागलो होतो. ज्या अडचणीमधून जात मी आजपर्यंत इथे पोहोचलो होतो, पण आता हा 1 आठवडा माझ्यासाठी कोणत्याही संकटापेक्षा कमी नव्हता. मला प्रत्येक वेळी हीच भीती वाटत राहायची की कुठे माझे घरचे येऊ नयेत आणि जर माझे घरचे आलेत तर ही मुलगी माझ्याकडे माझ्या घरात असेल तर त्या सर्वांना मी काय उत्तर देईन? माझी अब्रू तर मातीत मिळून जाईल आणि कोणतेही चुकीचे काम न करता मी बदनाम होईन. हा 1 आठवडा माझ्यावर खूप भारी जाणार होता. इतके की जेव्हा मी दुकानात असायचो तेव्हासुद्धा माझे लक्ष वारंवार घराकडेच जात असायचे, जरी मला या गोष्टीची कोणतीही अडचण नव्हती.
की त्या मुलीला माझ्याकडून कोणताही त्रास होऊ शकतो. उलट माझी अडचण ही होती की जर त्या मुलीच्या घरच्यांना समजले असते की त्यांची मुलगी पळून या घरात आली आहे तर त्यांच्याकडून माझ्यासाठी खूप मोठे संकट उभे राहिले असते. आता मी त्या वेळेला दोष देत होतो जेव्हा मी सुनीलला त्या मुलीला ठेवण्यासाठी हो म्हटले होते. मी कधीही आयुष्यात अशा कामात बुडालो नव्हतो आणि ना कधी बुडू शकेन. हा माझा स्वतःशीच शब्द होता. मी स्वतःवर ताबा ठेवणारा माणूस होतो आणि माझी स्वप्ने तर काहीतरी वेगळीच होती. मी त्या स्वप्नांच्या मध्ये अडकू इच्छित नव्हतो आणि ना मला कोणते सौंदर्य आवडायचे, ना मला मुलींमध्ये काही खूप जास्त रस होता. माझा रस तर ती स्वप्ने पूर्ण करण्यात होता. स्वप्ने पूर्ण झाली की मग पुढच्या रसांबद्दल माणूस विचार करू लागतो. पण माझ्यासाठी सर्वात आधी माझी स्वप्नेच यायची आणि त्यानंतर दुसरे काही. मला घरच्यांसाठी, आपल्या आईवडिलांसाठी, त्या सर्वांसाठी काहीतरी करून दाखवायचे होते. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची जिद्द माझ्या आत होती. पण कोणास ठाऊक सुनीलने हे सर्व काही कसे केले. आता मला त्या दिवसाची भीती होती जेव्हा माझे आई वडील माझ्या घरी येतील आणि मला सुनीलबद्दल विचारतील तर मी त्यांना काय सांगेन की त्यांच्या छोट्या मुलाने त्यांची अब्रू मातीत मिळवली आहे. तो एका मुलीला पळून घेऊन आला. काय ते हे सत्य सहन करू शकतील? मी कसे लपवीन, कसे सांगेन? मला काहीही सुचत नव्हते. अचानक हे संकट माझ्या डोक्यावर येऊन पडले होते. दुसरीकडे माझे काम खूप चांगल्या प्रकारे चालले होते आणि 2 महिन्याच्या आतच मला खूप जास्त नफासुद्धा झाला होता आणि हे सर्व काही धीरज साहेबांनी दिलेल्या सल्ल्यामुळेच होते की त्यांनी मला सल्ला दिला होता की मी इथे किराणा दुकान उघडावे. 1 महिना पूर्ण झाला होता. माझ्या आईवडिलांनी मला सांगितले होते की ते लवकरच माझ्याकडे येणार आहेत आणि मी त्या वेळेची आतुरतेने वाट पाहत होतो. पण हा 1 आठवडा माझ्यासाठी खूप मोठी अडचण बनून आला होता. काश मी त्यावेळी नकार दिला असता तर मी अशा प्रकारे अडचणीत पडलो नसतो. आज 2 दिवस झाले होते आणि सुनीलचा काहीच पत्ता नव्हता. इतके की त्याने आपला नंबरसुद्धा बदलला होता आणि मला त्याचा नवीन नंबर माहीत नव्हता. आता मी त्या मुलीशी कसे बोलणार? मी घरी जायचो तर फक्त 2 तास झोपण्यासाठी जायचो. त्यानंतर मी पूर्ण दिवस घरी नसायचो. मला आता काळजी वाटत होती की जी मुलगी आली होती ती होती तर माणूस तिच्या खाण्यापिण्याची गरज कशी पूर्ण होऊ शकत होती. आज 3रा दिवस होता. मी तिला दरवाजा वाजवून सांगितले होते की तिला जे पण बनवायचे असेल ती दरवाजा उघडून आपल्यासाठी बनवू शकते. तिने माझे बोलणे ऐकून होकाराच्या खुणेने मान हलवली होती आणि पुन्हा दरवाजा बंद केला होता. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा घरी परत आलो तेव्हा किचनमध्ये बनवलेले जेवण उपलब्ध होते. मी जास्तीत जास्त बाहेरूनच जेवण घेऊन खात असे. घरात खूप कमी बनवत असे. एक तर माझ्याकडे वेळच नसायचा आणि दुसरे मला नीट जेवण बनवतासुद्धा येत नसे. तिने कदाचित ते जेवण आम्हा दोघांसाठीच बनवले होते. तिने आपल्या हिश्श्याचे कदाचित खाल्ले होते आणि माझ्यासाठी 1 प्लेट पुरेसे उरून ठेवले होते. जेव्हा मी ते जेवण खाल्ले तेव्हा त्याची चव इतकी चांगली होती की मला समजले होते की ती मुलगी जी पण होती कोणत्यातरी सन्माननीय घराण्यातील वाटते. त्याशिवाय माझ्या उपस्थितीत घर थोडे अस्वच्छ राहायचे. पण मी घराबाहेर होतो तर काही मला स्वच्छ घर दिसत होते. आता सर्व गोष्टीवरून मी अंदाज लावला होता की ती मुलगी वयाने तर छोटी वाटते पण तिला सर्व कामे येतात. काही नाही तर घर सन्मानाने ठेवले होते. किचन स्वच्छ होते आणि प्रत्येक गोष्टी आपल्या जागेवर ठेवलेली मिळायची. आज 5 दिवस झाले होते आणि सुनील आला नव्हता. माझी तब्येत आज काही ठीक नव्हती तर मी कामावर जाण्यासाठी रजा घेतली होती आणि घरातच थांबलो होतो की अचानक रात्री मला एका कोणाचं तरी खूप जास्त रडण्याच्या आवाजाने उठवले होते. आधी तर माझ्या लक्षातच आले नाही की मी घरात तर एकटाच आहे तर हा रडण्याचा आवाज कसा येत आहे. पण लवकरच मला आठवले की मी घरात एकटा नाही आहे. उलट माझ्यासोबत एक मुलगीसुद्धा आहे जी या घरात राहत आहे आणि ती शेजारच्या खोलीतच आहे. तिथूनच रडण्याचा आवाज येत होता जो हळूहळू हुंदक्यामध्ये बदलत होता. आता मी खूप जास्त अस्वस्थ झालो होतो. मी आपल्या बहिणीलासुद्धा अशा प्रकारे रडताना पाहू शकत नव्हतो. मी तिच्यावर खूप जास्त प्रेम करायचो. त्या मुलीबद्दल वाईट वाटले होते की तिने सुनीलसारख्या मुलासाठी आपले घर, आपली अब्रू सर्व काही पणाला लावले होते आणि तिच्या हाती फक्त आसव्याव्यतिरिक्त काहीच आले नव्हते. मी कंटाळून दरवाजावर दस्तक दिली होती पण दरवाजा उघडला नव्हता. उलट रडणे कमी झाले होते. आता मी रागात आलो होतो. एकतर माझी तब्येत अजिबात ठीक नव्हती. दुसरे मी एक विचित्र टेन्शन पाळले होते. तिसरे याचा कोणताही मार्गसुद्धा दिसत नव्हता. सुनील तर असा गायब झाला होता जसे गाढवाच्या डोक्यावरून शिंग आणि इथे मी पूर्णपणे अडकलो होतो. दुसऱ्या दिवशी माझी तब्येत थोडी ठीक झाली तर मी कामावर गेलो होतो आणि एका नोटवर लिहून गेलो होतो की आपल्यासाठी जेवण बनवून घे आणि सोबतच सुनीलला फोन कर की तुला इथून घेऊन जावे. 1 आठवड्यानंतर मी तुला इथून बाहेर काढेन आणि मग माझी कोणतीही जबाबदारी नसेल. तसेही 1 आठवड्यापैकी 6 दिवस तर झाले आहेत. आता फक्त 2 दिवस बाकी राहिले आहेत. मी एक चिठ्ठी कागदावर लिहून तिच्या खोलीच्या बाजूला भिंतीवर चिटकवली होती. मी समोरासमोर तिच्याशी बोलायला संकोच करायचो आणि ती मुलगीसुद्धा तशीच होती. तरीही कुणास ठाऊक कशी सुनीलच्या जाळ्यात फसली होती. दुकानातून परत आलो तर समजले की ती मुलगी स्वतः खूप जास्त काळजीत आहे. तिने माझ्या नोटच्या उत्तरात नोट लिहिली होती की तिने स्वतः सुनीलला खूप फोन केले आहेत पण तो उचलण्याचे नावच घेत नाही आहे. तिला आत्महत्या करायची आहे. तिला कोणत्याही प्रकारे शांती मिळत नाही आहे. पण चिठ्ठी वाचून मला अचानक खूप जास्त राग आला होता आणि मन करत होते की
तिला 2-4 गोष्टी सुनावून द्याव्या की ते हे सर्व तिला घर सोडण्यापूर्वी विचार करायला हवे होते. या सर्व गोष्टींचा काहीच उपयोग नाही आणि मी फक्त विचार केला नव्हता तर लिहूनसुद्धा दिले होते. आता आमचे बोलणे असेच व्हायचे. मी लवकरात लवकर या संकटातून सुटका करून घेऊ इच्छित होतो. याच दरम्यान मला समजले की सुनीलने तिच्याशी लग्न केले नव्हते, उलट लग्नाच्या आमिषाने फसून इकडे आणले होते. आता मला या मुलीबद्दल आणखीनच जास्त वाईट वाटले होते की तिने तर लगेच त्या मुलाकडे लग्नासाठी हट्ट धरायला हवा होता. दुसरीकडे सुनीलसुद्धा कोणास ठाऊक त्या मुलीकडून कोणता बदला घेत होता की तो तिला माझ्या घरात सोडून कोणास ठाऊक कुठे सहलीला निघून गेला होता. आता तिचे जे व्हायचे ते हो. या सर्वांच्या मध्ये माझे आरोग्य आणि माझे काम सर्व काही विस्कळीत होत होते. याचा अंदाज मला यावेळी होणाऱ्या नफ्यावरून आला होता, जो की मागच्या वेळेपेक्षा खूप कमी होता. असो, मी या गोष्टीवर तडजोड करायला तयार होतो, पण काहीतरी मार्ग निघायला हवा होता. याच कारणामुळे मी खूप जास्त काळजीत राहू लागलो होतो. आज पूर्ण 13 दिवस झाले होते आणि मी सकाळी लवकर आपल्या कामावर निघून गेलो होतो. जेव्हा मला माझ्या एका खूप जवळच्या मित्राचा कॉल आला, ज्यामध्ये त्याने सांगितले की धीरज सरांना अटॅक आला आहे आणि ते हॉस्पिटलमध्ये मृत्यू आणि आयुष्याची झुंज देत आहेत. मी खूप जास्त आश्चर्यचकित झालो. ते खूप चांगले माणूस होते, ज्यांनी माझी खूप जास्त मदत केली होती. मी किचनच्या बाहेर आलो होतो की माझा पाय कुठेतरी टोकदार वस्तूला लागला आणि मी वाकून ती वस्तू उचलली. ती काही दुसरे तिसरे नसून त्या मुलीचे ओळखपत्र, आयडेंटिटी कार्ड होते, ज्यामध्ये तिचे नाव लिहिले होते. त्यामध्ये तिचे नाव अंजली धीरज कपूर होते. खाली पत्ता लिहिला होता. पत्ता वाचून माझ्या डोळ्यात धमाका झाला आणि मी तिथेच डोके पकडून बसलो. माझ्या घरात असलेली मुलगी दुसरी कोणी नसून धीरज साहेबांचीच मुलगी होती, जिला सुनीलने पळवून आणले होते. आता माझे डोके खूप वेगाने काम करत होते की आता मला काय करायला हवे. मी दरवाजा वाजवून अंजलीला सांगितले की तिने लवकर तयार व्हावे, आपली बॅग तयार करून घ्यावी. मी तिला 5 मिनिटे देतो. तिने आपली सर्व तयारी पूर्ण करून माझ्यासोबत चालावे. तिला सुनीलने बोलावले आहे. ती हे बोलणे ऐकून खूप जास्त आनंदी झाली होती आणि घाईघाईत 5 मिनिटांच्या आधीच तयारी करून माझ्यासोबत बाहेर जाण्यासाठी तयार झाली होती. ती इतकी जास्त वेडी होती की तिने हा सुद्धा विचार केला नाही की जर तिला सुनीलचा फोन आला नाही तर मला कशा प्रकारे येऊ शकतो. पण तिने हे विचार केले नव्हते. आता मी तिला घेऊन एका टॅक्सीमध्ये धीरज साहेबांच्या घराकडे निघालो. मला कॉलवर माझ्या मित्राने सांगितले होते की ते हॉस्पिटलमधून एका दिवसाच्या आतच घरी आले होते, पण खूप जास्त अशक्तपणामुळे अजून बिछाण्यावरच झोपलेले होते. जशी गाडी त्या भागात पोहोचली, ती मुलगी खूप जास्त अस्वस्थ झाली. तिने अस्वस्थतेने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून सतत आसवे वाहत होती आणि ती टॅक्सीचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. मी ड्रायव्हरला सांगून दरवाजा लॉक करून घेतला होता आणि तिला जड आणि दबलेल्या आवाजात फक्त इतकेच म्हटले होते की मी तुझ्या बाबांच्या उपकारांखाली दबलेला आहे, कारण त्यांची प्रकृती खूप जास्त खराब आहे. ते आजारी आहेत, बिछाण्यावर खिळले आहेत. त्यांना बिछाण्यावर पोहोचवणारी तू आहेस. मला सुनीलने फोन करून काहीही सांगितले नाही ना, मला त्याचा काही पत्ता माहीत आहे. मला माहीत आहे तर फक्त इतकेच की तुझे वडील बिछाण्यावर पडलेले आहेत आणि तुझी बातमी घेण्यासाठी तडपडत आहे. तर प्लीज आता तू आपल्या चुका विसरून पुन्हा आपल्या घरी जा, कारण सुनील तुला फसवतोय. त्याने तुझ्यासोबत खूप मोठी फसवणूक केली. जर तो तुझ्याशी एकनिष्ठ असता तर पूर्ण 2 आठवडे घालवले नसते. त्याला तर इतकीही लाज वाटली नाही की ज्या मुलीला तो आपल्या घराची अब्रू बनवायला जातोय, तिला कसे पूर्ण 2 आठवड्यांसाठी एका मुलाकडे सोडून गेला. माझ्या बोलण्याच्या उत्तरात ती जोरात रडू लागली होती, पण मी आता तिच्यावर दया दाखवणार नव्हतो. मी तिला तिच्या घरीच पोचवून दम घेणार होतो. तिने तर या गोष्टीचा आनंद मानायला पाहिजे होता की ती पुन्हा कोणत्याही त्रासाशिवाय आणि दुःखाशिवाय आपल्या घरी सुखरूप परतत होती आणि सन्मानाने परतत होती. तिने मला सांगितले होते की घरचे तिला पुन्हा कधीही स्वीकारणार नाहीत आणि मी तिला धीर दिला होता की मी धीरज साहेबांना ओळखतो. त्यांचीही अस्वस्थता तुझ्या विरहात झाली आहे, तर ते तुला पाहून तुला माफ करतील आणि जर माफ नाही केले, जर त्याने तुला नाराजीसुद्धा दाखवली नाही तर तू त्यासाठी पात्र आहेस, कारण तू कृतीच काही अशी केली आहेस. म्हणून आता मन मोठे कर आणि आपल्या घरी जाऊन आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात कर. आपल्या वडिलांची काळजी घे. माझे बोलणे ऐकून तिने खिडकीला डोके टेकवले आणि डोळे बंद केले होते. थोड्या वेळातच धीरज साहेबांचे घर आले आणि मी तिला घेऊन आत आलो. नोकरांच्या सांगण्यानुसार आता थोड्या वेळापूर्वी त्यांचे सर्व नातेवाईक त्यांच्याकडून भेटून गेले होते, जे त्यांना पाहण्यासाठी आले होते. मी अंजलीला घेऊन आतल्या बाजूला वाढलो, कारण तिने अजून आपला दुपट्टा हटवला नव्हता, म्हणून नोकरांनी तिला ओळखले नव्हते. धीरज साहेबांनी पहिल्याच नजरेत अंजलीला ओळखले होते आणि ते धाय मोकलून रडू लागले होते. मी इतकेच म्हटले होते की त्यांची प्रार्थना पूर्ण झाली आहे. त्यांची मुलगी सुखरूप त्यांच्याकडे परत आली होती. ते माझे आभार मानताना थकत नव्हते. ते वारंवार मला सांगत होते की तू माझ्यावर आयुष्यातील सर्वात मोठा उपकार केला आहेस. मी आता तुझ्या उपकाराखाली दबलो गेलो आहे. यावर मी त्यांना सर्व हकीकत सांगितली की कशाप्रकारे अंजली माझ्या घरातच 2 आठवड्यापासून आली होती आणि त्यातून तिच्या अब्रूवर जराही डाग लागला नव्हता. आणि मी त्यांना हे सुद्धा सांगून टाकले की या सर्वांच्या मागे दुसरा तिसरा कोणी नसून माझा स्वतःचा भाऊ होता.
मी त्यांच्यापासून सत्य लपवू इच्छित नव्हतो, कारण या जगात ते एकच माणूस होते ज्याने माझी इतकी मदत केली होती. जर त्यांनी माझी मदत केली नसती तर आज मी या जागेवर उभा नसतो, जिथे मी आज उभा आहे. धीरज साहेबांनी मला सांगितले होते की त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मी त्यांच्या मुलीला खूप चांगल्या प्रकारे ठेवले असेल आणि मी त्यांच्या अशा प्रकारे विश्वास ठेवण्यावर खूप अभिमान अनुभवत होतो. अंजलीने त्यांचे पाय धरून माफी मागितली आणि त्यांनी या अटीवर माफ केले की इथून पुढे ती कधीही अशी कोणतीही कृती करणार नाही, ज्याच्यामुळे त्यांना पूर्ण समाजासमोर शर्मेचा सामना करावा लागेल. अशा प्रकारे दोघे बाप लेक माफी मागून मोकळे झाले होते आणि मी अगदी शांतपणे आपल्या घरी परतलो होतो. पण अंजलीच्या वडिलांनी आपल्या मनात निर्णय घेतला होता की ते सुनीलला कोणत्याही परिस्थितीत शिक्षा मिळवूनच दम घेतील, कारण त्याने त्यांच्या अब्रूवर हात टाकला होता आणि ते कधीही आपल्या मुलीला अशा प्रकारे बदनाम होऊ देऊ शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी सुनील माझ्या डोक्यावर पोचला आणि मग तो एकटा आला नव्हता, उलट त्याच्यासोबत त्याचे 5-6 मित्रसुद्धा सोबत आले होते. त्याने मला सांगितले होते, आज माझे लग्न होणार आहे, म्हणून जर मी थोड्या वेळासाठी घराबाहेर गेलो आणि थोड्या वेळासाठी घर त्याच्या स्वाधीन केले तर तो माझा ऋणी राहील. मी त्याचे बोलणे पूर्णपणे ऐकले होते आणि मला समजले होते की त्याचे काय हेतू आहेत आणि तो कोणत्या उद्देशाने आला आहे. लग्नासाठी तर फक्त एक माणूसच पुरेसा असतो किंवा 2. त्याची काय नियत असू शकते मी चांगल्या प्रकारे जाणू शकत होतो. मी हे सुद्धा ओळखून गेलो होतो की तो काही वेळात पूर्णपणे बदलला आहे. त्याच्यामुळे तो या गोष्टीत पडला. कोणास ठाऊक माझा भाऊ कोणावर गेला होता. माझा विश्वास बसत नव्हता की हा माझा स्वतःचा भाऊ आहे. हा आमच्या आईवडिलांचाच मुलगा आहे, ज्यांनी याला इतके प्रेम दिले होते. मी त्यांचे बोलणे ऐकून खूप लक्षपूर्वक ऐकले आणि त्याला सांगितले होते, कारण तू 2 आठवड्यांसाठी आला आहेस आणि मी सांगितले होते की एका आठवड्यानंतर माझी कोणतीही जबाबदारी राहणार नाही आणि ती मुलगी आजारी पडली होती आणि ती पुन्हा कुठे गेली मला काहीच माहीत नाही. तिने मला फक्त इतकेच सांगितले की सुनील आला तर त्याला ही चिठ्ठी देऊन टाक. आणि जेव्हा मी खिशातून काढून त्याला तो कागद दिला, जसा जसा तो वाचत होता तसा तसा त्याच्या चेहऱ्यावरचा तांबूसपणा वाढत होता. खरं तर तो लेटर अंजलीने नाही तर मी लिहिलेला होता आणि मी त्यामध्ये स्पष्टपणे लिहिले होते की सुनीलने तिला फसवले आहे आणि तिला एका आठवड्यासाठी अशा अनोळखी घरात सोडून निघून गेला होता. मागे वळून सुद्धा विचारले नव्हते, ज्यावरून स्पष्ट समजत होते की तो तिच्यावर किती प्रेम करतो. उलट तो तर तिला बदनाम करण्यासाठी इथे घेऊन आला होता. आता ती इथे आणखी राहू शकत नव्हती आणि ती तिथून जात आहे जिथून आली होती आणि इथून पुढे ती त्याला कधीही भेटणार नाही आणि ना कोणती गोष्ट करेल. हे पत्र वाचून तो खूप जास्त आश्चर्यचकित झाला होता. त्याने रागाने माझ्याकडे पाहिले होते आणि एक जोरात थप्पड माझ्या तोंडावर लगावली होती. माझ्या तोंडातून रक्त निघू लागले होते. इतर मुलेसुद्धा त्याचेच मित्र होते, त्याच्यासारखेच होते. कोणाचीही सवय चांगली नव्हती. त्याने सुद्धा मला मारायला सुरुवात केली होती आणि ते लोक मला मारतच राहिले. कोणी माझ्या पोटावर लात मारली, कोणी माझे डोके भिंतीवर आदळले आणि कोणी माझे केस उपटत होते, इतके की मी खूप जास्त जखमी झालो होतो. माझा विश्वास बसत नव्हता की माझा स्वतःचा भाऊ माझ्यासोबत असे करत आहे. त्याला जराही लाज वाटत नव्हती का? मी खूप जास्त जखमी झालो होतो आणि मला असे वाटत होते की मी आता पूर्णपणे मरून जाईन आणि मी कोणत्याही क्षणी कोसळू शकेन. सुनीलने जेव्हा पाहिले की आता मी पूर्णपणे गळून गेलो आहे आणि कोणत्याही वेळी बेशुद्ध होऊ शकतो, तर त्याने आपल्या मित्रांना थांबायला सांगितले होते आणि तिथून निघून गेला होता. मला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली होती मला माहीत नव्हते, पण मी या गोष्टीवर खूप जास्त आनंदी होतो की माझ्यामुळे कोणत्या तरी मुलीची अब्रू खराब होण्यापासून वाचली होती आणि माझ्यामुळे एका वडिलांची अब्रू मातीत मिळण्यापासून वाचली होती. धीरज साहेबांनी आतापर्यंत अंजलीच्या नसण्याला हे सांगून लपवले होते की ती परदेशात आपल्या शिक्षणासाठी युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेण्यासाठी गेली आहे. ही गोष्ट आतापर्यंत त्यांच्या नातेवाईकांमध्ये पसरली नव्हती आणि ती बदनाम होण्यापासून वाचली होती. अजून मी पूर्णपणे बेशुद्ध खोलीच्या मध्यभागी पडलेलाच होतो की दरवाजावर अचानक दस्तक झाली. जसे तसे उभे राहून मी दरवाजा उघडला होता आणि आश्चर्यचकित झालो होतो. समोर माझ्या बहिणी आणि मागे माझे पूर्ण कुटुंब उभे होते. पण मला आनंद झाला नव्हता, कारण ज्या अवस्थेत माझी त्यांच्याशी भेट होत होती ती अवस्था माझी खूप खराब होती आणि मला वाटत नव्हते माझ्यामुळे त्यांनी कोणतेही टेन्शन घ्यावे. आई तर खूप जास्त रडू लागली होती आणि वडीलसुद्धा या गोष्टीचे कारण विचारत होते आणि त्या लोकांना विचारत होते की कोणत्या लोकांनी माझी ही अवस्था केली आहे. मी त्यांना सांगितले होते की त्यांनी सध्या मला हॉस्पिटलला घेऊन चालावे. त्यांनी तसेच केले होते. तिथून प्राथमिक उपचार मिळाल्यानंतर मी घरी परत आलो होतो. मी शांतपणे आपल्या सर्व घरच्यांना सत्य सांगितले होते. माझे बोलणे ऐकून माझ्या आईवडिलांना माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, पण मग जसजसे त्यांना सर्व सत्य सांगत गेलो ते माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागले. माझ्या आईने मला आपल्या मिठीत घेतले होते. त्या माझे हात चुमत होत्या आणि त्यांनी मला सांगितले होते की मला तुझा अभिमान आहे बाळा, आणि त्यांचे हे शब्द माझ्यासाठी माझ्या आयुष्याची कमाई बनले होते. किती चांगले वाटते की जेव्हा आई वडील
तुम्हाला अभिमान समजू लागतात आणि दुसऱ्या मुलांसमोर तुमचे उदाहरण देतात की त्यांनीसुद्धा अशाच प्रकारे आयुष्यात पुढे जायला हवे. ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस तर आला होता, पण अशा वेळी आला होता की मी पूर्णपणे आनंदी होऊ शकलो नव्हतो. मी समाधानात नक्कीच होतो की माझे कुटुंब आता माझ्याकडे होते आणि मी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरारी घेतली होती. माझी भरारी सुरू होती आणि मला पाहायचे होते की माझे ध्येय मला कोठपर्यंत पोहोचवते. अजून तर फक्त सुरुवात होती, पण दुसरीकडे माझ्या भावाबद्दल ऐकून सर्व लोक खूप जास्त रागात होते आणि सर्वांना खूपच वाईट वाटत होते. माझी आई तर म्हणत होती की कोणास ठाऊक माझ्याकडून संस्कारात कुठे कमी राहिली, जो आज हा अशा स्थितीत पोहोचला. तेवढ्यात थोड्या वेळानंतर पोलीस आमच्या घरी पोहोचले होते आणि ते सुनीलबद्दल विचारू लागले होते. माझ्या आईवडिलांनी पोलिसांना सर्व काही खरे सांगून दिले, कारण ते आपल्या मुलाला कोणत्याही चुकीच्या कामात पडताना पाहू शकत नव्हते. त्यांना सुद्धा वाटत होते की त्यांच्या मुलाने जी चूक केली आहे त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळावी, कारण त्यांच्या स्वतःच्या सुद्धा मुली होत्या. त्याने आपल्या मुलीला अंजलीच्या जागेवर ठेवून विचार केला असता तर त्यांना हेच योग्य वाटले. पोलीस तिथून निघून गेले आणि ते सुनीलच्या शोधात लागलेले होते. दुसऱ्या दिवशी सुनील त्यांच्या हाती लागला होता आणि पोलीस सुनीलला पकडून आधी आमच्या घरीच घेऊन आले होते. सुनीलला पाहून माझ्या आईवडिलांच्या दोघांच्या डोळ्यात आसवे आले. आईने पुढे येऊन एक जोरदार थप्पड सुनीलच्या चेहऱ्यावर लगावली आणि रागाने म्हणू लागले की असे संस्कार केले होते का मी तुझे? यासाठी तुला प्रेमाने वाढवले होते का की तू पुढे जाऊन आमची अब्रू मातीत मिळवावी? आम्ही तुला इथे यासाठी पाठवले होते का की तू हे सर्व काही करावे? काय तू आपल्या भावाकडून काही शिकला नाहीस? आज तू कुठे उभा आहे आणि तू कुठे आहेस? तुला दिसत आहे आता तू तुरुंगाच्या मागे सडशील. आता आम्ही तुझे कोणी लागत नाही. आमचा तुझ्याशी कोणताही संबंध नाही. निघून जा आमच्या नजरेसमोरून. पुढच्या क्षणी बाबा पुढे आले आणि एक जोरदार थप्पड त्याने सुद्धा सुनीलच्या चेहऱ्यावर लगावली आणि पोलिसांना सांगितले की घेऊन जा याला आमच्या नजरेसमोरून. आम्ही याला ओळखत नाही. हे सर्व अनुभवताना सुनीलच्या डोळ्यात आसवे आली होती. कदाचित आज त्याला आपल्या चुकीची थोडीफार जाणीव होऊ लागली होती. पोलीस त्याला तिथून घेऊन गेले होते आणि सुनीलला आपल्या चुकांची शिक्षा मिळत होती. एका आठवड्यानंतर धीरज साहेब आमच्या घरी परत आले होते आणि त्यांनी माझ्या आईवडिलांशी बोलले होते की बघा बहीण, माझ्या आयुष्याचा कोणताही भरोसा नाही. मी कधी या जगाला सोडून जाईन सांगता येत नाही. माझी इच्छा आहे की माझी मुलगी कोणत्या तरी चांगल्या हातात जावी आणि मला अजयवर पूर्ण विश्वास आहे. तो माझ्या मुलीला खूप सुखात ठेवेल. म्हणूनच माझी इच्छा आहे की तुम्ही अजयचे लग्न माझ्या मुलीशी करून द्यावे. माझ्या आईवडिलांना या गोष्टीची कोणतीही अडचण नव्हती, कारण त्यांच्या मुलीसोबत जे काही झाले ते त्यांच्या स्वतःच्या मुलाने केले होते. जेव्हा त्यांनी मला याबद्दल सांगितले तेव्हा मला सुद्धा कोणतीही अडचण नव्हती, कारण मला वाटत नव्हते की कोणत्याही मुलीची अब्रू अशा प्रकारे मातीत मिळावी. म्हणूनच मी सुद्धा हो म्हटले होते. माझ्या मेहनतीने मला माझ्या कामात खूप जास्त नफा होऊ लागला होता आणि मी एक कामसुद्धा केले होते की लगेचच एक आणखी चांगले घर विकत घेतले होते. त्यानंतर माझा विचार होता की मी दुकानसुद्धा आपल्या नावावर करून घ्यावी आणि माझे काम असेच बहरत राहावे. मी माझ्या आईवडिलांची काळजी घेत राहीन. मला कधी कधी वाटते की हे माझ्या याच पुण्यकर्माचे फळ आहे जे ईश्वर मला परत करत आहे, की मी कोणाची तरी मुलगी त्यांना परत केली आणि त्यांचे डोळे शांत केले. तर ईश्वराने माझ्या आईवडिलांचे डोळे माझ्यामुळे शांत केले होते. हा जगाचा नियम आहे. तुम्ही जे पेरता तेच उगवते आणि जे तुम्ही पेरलेले असते तेच तुमची येणारी पिढी कापते. धीरज साहेबांनी माझी मदत केली होती, तर ईश्वराने माझ्या हातांनीच त्यांची मदत करून घेतली आणि माझ्या याच पुण्याच्या बदल्यात ईश्वराने मला खूप यश दिले आणि आता मी आणि माझे घरचे खूप चांगले आयुष्य जगत होतो. माझे लग्नसुद्धा झाले होते आणि धीरज साहेबसुद्धा आता समाधानात होते आणि दुसरीकडे सुनील आपल्या चुकांची शिक्षा तुरुंगाच्या मागे भोगत होता. मित्रांनो, आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील.